वेलकम बॅक टू माय ब्लॉग. कसं काय मंडळी, मजेत ना? मजेत राहायला पाहिजे. मी तुमचा लाडका रमेश. तर मी आज खूप दिवसानंतर नाही, खूप महिन्यानंतर ब्लॉग टाकतोय. म्हणजे आज आहे आषाढी एकादशी. आज 17 तारीख आहे, वेडनेसडे. आज आषाढी एकादशी. तर आम्ही चाललो इकडे माटुंग्याला. फाय गार्डन असं नावाचं एक प्लेस आहे. तिकडे म्हणजे असतं विठ्ठलाचं काहीतरी. म्हणजे चला आता आपण जाऊन तुम्हाला दाखवतो. मला माहिती आहे, तुम्हाला दाखवतो. मागच्या वर्षी पण गेलेलो, यावर्षी पण जाऊया आपण. चला आता आपण जाऊया आणि तुम्हाला दाखवतो. हे बघा, मंदिराच्या बाहेर कशी बघा पेढ्यांची व्यवस्था केली आहे प्रसादाची. ज्यांना पण पेढे घ्यायचे असेल ते मंदिराच्या बाहेर येतील आणि सगळे ते पेढे घेऊ शकता. तर हे बघा, इकडे तुम्ही बघू शकता किती मोठी लाईन लागली आहे. आणि बघूया आता पुढे जाऊया आणि बघूया जिकडे लाईन संपत असेल तिकडे आपण जाऊन उभं राहूया. आता आम्ही लाईनीत आलेलो आहे, म्हणजे लाईनीतून खूप पुढे आलेलो आहे. आणि थोडंसं आता आम्ही पुढे जाऊ आणि विठ्ठलाचं दर्शन घेऊ. तर तुम्हाला दाखवतो मी. आता आम्ही लाईनीत उभं आहे, पुढची लाईन आहे. तर आता इकडून थोडं एंटर केलं की समोर बघा मंदिर आहे. तर आता आपण जाऊया लाईनमधून थोडं पुढे गेल्यावर मंदिरामध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया आपण. ते बघा, इकडे विठ्ठलाच्या मंदिरामध्ये विठ्ठलांची अभंग चालू आहे.
चला चला लवकर. तर आता बाहेर आलो आम्ही दर्शन घेऊन. चला आपण बाहेर जाऊया. तर गाईस तुम्ही बघितलं असाल खूप चांगलं दर्शन झालं आम्हाला. पण माझी एक शिकायत आहे, ते आम्ही एवढ्या वेळच लाईनमध्ये उभा होतो, खूप मोठी लाईन होती, आम्ही तिकडे उभा होतो. पण जसं आत गेलो दर्शन घ्यायला पण तिकडे खूप धक्काबुक्की होती. पण तरी चांगलं दर्शन झालं आणि सुखरूप घरी आलो आम्ही. तर खूप दिवसानंतर हा मी ब्लॉग टाकलाय, खूप दिवसानंतर, मला वाटतं खूप महिन्यानंतर टाकलाय. का तर माझी आज 9वी आहे, म्हणजे ह्या वर्षी माझी 9वी आहे, पुढच्या वर्षी 10वी, मग अजून कठीण होणार आहे. म्हणून वाटत नाही, म्हणजे मी जेव्हा सण येईल, जेव्हा दिवस असेल स्पेशल, तेव्हा मी ब्लॉग टाकत जाईल, तुम्हाला मी सगळं कळवत जाईल. आणि खूप दिवसानंतर मी ब्लॉग टाकला, तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आवडला असेल लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. मिळू असेच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. गुड बाय.